आता पुढचा पॉईंट आहे आता एरियाबद्दल. आता एरियाबद्दल बघू, त्याच्यावरती क्वेश्चन असतो ग्रॉस कमांडेड एरिया, राईट. ग्रॉस कमांडेड एरिया वगैरे त्याच्याबद्दल बघू आपण एरियाबद्दल. हां, आता एरिया कोणकोणते आहेत बरं का. आपल्याकडे एरिया जर बघायला गेलो तर आपल्याला दिसायला भेटेल वेगवेगळ्या प्रकारचे एरिया आहेत. जसं की काय मी लिहून देतो, ग्रॉस कमांडेड एरिया. ग्रॉस कमांडेड एरिया. आता ग्रॉस कमांडेड एरिया म्हणजे काय बरं का. ग्रॉस कमांडेड एरिया म्हणजे आपण म्हणू शकतो की एखादं गाव आहे, हां, एक कॅनल आलेला आहे, हा कॅनल, आणि हा कॅनलने ना पाणी पुरवतोय. हा पाणी कुठे पुरवतोय बरं का. हा कॅनल बऱ्याचशा एरियाला पाणी पुरवतोय. जसं की एवढा एरिया कोणता तरी, हा कॅनल एवढ्या एरियाला पाणी पुरवतोय. आता एरियाला पाणी पुरवतोय म्हणजे फक्त पिकांना का, बिलकुल पण नाही. एरिया म्हणजे गाववाल्यांना पण. सो जेवढा एरियाला हा कॅनल पाणी पुरवतोय तो सगळा एरिया जो आला त्याला म्हणतो आपण ग्रॉस कमांडेड एरिया, राईट. मग या कॅनलच्या अंडरमध्ये जेवढा काही एरिया येतोय मग शेतीसाठी पाणी लागेल, मग ते घरगुती वापरण्यासाठी पाणी लागेल, मग त्या कुठल्या ठिकाणी पण लागेल. सो टोटल एरिया अंडर दिस कॅनल इज नथिंग बट अवर ग्रॉस कमांडेड एरिया. तो ग्रॉस कमांडेड एरिया झाला, राईट. दुसरा असतो आपला कल्चरेबल कमांडेड एरिया. सेकंड, कल्चरेबल 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 कमांडेड एरिया. आता कल्चरेबल कमांडेड एरिया म्हणजे काय बरं का. कल्चरेबल कमांडेड एरिया याचा अर्थ असा होतोय की ज्या ज्या ठिकाणी शेती आहे, कल्चरेबल कमांडेड एरिया बघा, ज्या ज्या ठिकाणी आता एवढं जे काही होतं, एवढं आपलं काय होतं, एक गाव होता, या गावासाठी या कॅनलच्या अंडरमध्ये एवढा गाव येतोय, तो हा आपला ग्रॉस कमांडेड एरिया झाला. पण शेती मला दिसायला भेटते इथं कुठेतरी शेती आहे, राईट. इथं कुठेतरी शेती आहे, बाकीचा रस्ता, बिल्डिंगा वगैरे आहेत, एवढ्या झोनमध्ये शेती दिसायला भेटते. हा एवढ्या झोनमध्ये शेती आहे. नंतर इकडे पण आपल्याला एवढ्या झोनमध्ये शेती दिसायला भेटते. तो जेवढा जेवढा शेतीचा एरिया असेल, राईट, जेवढा जेवढा कल्चरेबल कमांडेड एरिया असेल, जिथं जिथं शेती असेल, तो शेतीचा जेवढा एरिया असतो त्याला म्हणतो आपण कल्चरेबल कमांडेड एरिया. तो राईट, तो जेवढी काही आपली जमीन दिसायला भेटते, शेती दिसायला भेटते, तो शेतीचा एरिया जो असतो त्याला म्हणून देतो आपण कल्चरेबल एरिया, राईट का. तो ग्रॉस कमांडेड एरियाचा असा भाग की ज्याच्यामध्ये आपण पीक लावतो, राईट का, पीक लावतो म्हणजे शेती म्हणू आपण. ग्रॉस कमांडेड एरियाचा शेतीवाला भाग जो आहे त्याला म्हणतो कल्चरेबल कमांडेड एरिया, त्याला म्हणतो आपण कल्चरेबल कमांडेड एरिया, राईट. बाकीचं उरलेलं गाव व शाळा जे असेल ते असंच असणार आहे, म्हणजे तिथं आपण काही लावलेलं नाही. पण कल्चरेबल कमांडेड एरिया आणि उरलेला हवाला एरिया याला मिळून आपला ग्रॉस कमांडेड एरिया बनतोय. पुढचा असतो आता कल्चरेबल कमांडेड एरिया. जो काही आहे कल्चरेबल कमांडेड एरिया याचे दोन प्रकार आपण पाडतो. म्हणजे ही जी काही शेती आहे, ही शेती आपल्याला दोन प्रकारची दिसायला भेटेल. कोणकोणती बरं का. एक असणार कल्चरेबल कल्टिवेटेड एरिया, कल्चरेबल कल्चरेबल कल्टिवेटेड एरिया, कल्चरेबल कल्टिवेटेड, आणि दुसरा असतो कल्चरेबल अनकल्टिवेटेड. सो कल्चरेबल अनकल्टिवेटेड असे दोन प्रकारचे दिसायला भेटतील. आता कल्टिवेटेड म्हणजे काय बरं का. कल्चरेबल कल्टिवेटेड म्हणजे काय की हा ग्रॉस कमांडेड एरियामध्ये जी की शेती आहे, ती शेती काही नेहमी पूर्ण वर्षभर काही त्याच्यावरती पीक राहणार नाही. काही 4-5 वर्ष त्याच्यावरती पीक राहत नाही, किंवा काही टायमिंगमध्ये पीक राहत नाही, बरोबर की नाही. आपण म्हणू काय शकतो की जी काही शेती आहे त्या शेतीपैकी जेवढा पोर्शन शेतीमध्ये आहे, समजा आपण म्हणू शकतो की ही एक शेती आहे इकडे आणि ही एक शेती आहे. ही शेतीमध्ये पीक लावलंच नाही, आपण समजा पीक लावलं नाही, फक्त एवढ्या याच्यामध्ये पीक लावलं, तर ज्या ठिकाणी मी पीक लावलेला आहे तो वाला एरिया जो झाला आपला, तो कल्चरेबल कल्टिवेटेड एरिया झाला. कल्चरेबल कल्टिवेटेड एरिया म्हणजे काय की जमिनीचा शेतीचा असा भाग की त्याच्यावरती पीक उगलेलं आहे त्याला कल्चरेबल कल्टिवेटेड एरिया म्हणतात. सो कल्टिवेटेड कमांडेड एरिया, कल्चरेबल कमांडेड एरिया म्हणजे शेती. कल्चरेबल कमांडेड एरिया म्हणजे शेती, त्या शेतीचा असा भाग की जिथं पीक उगलेलं आहे त्याला म्हणतो आपण कल्चरेबल कल्टिवेटेड एरिया, राईट. आणि दुसरा असतो कल्चरेबल अनकल्टिवेटेड एरिया. कल्चरेबल अनकल्टिवेटेड एरिया म्हणजे काय की शेतीचा म्हणजे कल्चरेबल कमांडेड एरिया, शेती म्हणजे कल्चरेबल कमांडेड एरिया, शेतीचा असा भाग की जिथं आपण पीक लावलेलं नाही, दॅट इज दिस. हा जो काही एरिया आहे याला म्हणतो आपण कल्चरेबल अनकल्टिवेटेड एरिया. सो कल्चरेबल अनकल्टिवेटेड एरिया आणि कल्चरेबल कल्टिवेटेड एरिया यांचा फरक तुम्हाला कळाला का, राईट. बोलताना आपण काय म्हणणार की ग्रॉस कमांडेड एरिया जो असतो, या ग्रॉस कमांडेड एरियामध्ये काय असणार, एक असणार कल्चरेबल कमांडेड एरिया, राईट का. एक असणार कल्चरेबल कमांडेड एरिया आणि एक असणार अनकल्चरेबल म्हणून द्यायचं. तो कल्चरेबल कमांडेड एरिया आणि अनकल्चरेबल कमांडेड एरिया. कल्चरेबल कमांडेड एरिया म्हणजे काय, शेती. अनकल्चरेबल कमांडेड एरिया म्हणजे काय, शेतीला सोडून इतर जसं की रस्ता, बिल्डिंगा वगैरे त्याला म्हणतो आपण अनकल्चरेबल कमांडेड एरिया. आता कल्चरेबल कमांडेड एरियामध्ये तुम्हाला दोन सांगितलं मी, कल्चरेबल कल्टिवेटेड आणि इकडे सांगितलं कल्चरेबल अनकल्टिवेटेड. कल्टिवेटेडमध्ये काय सांगितलं तुम्हाला मी की जिथं आपण पिकं लावतो, शेतीचा असा भाग जिथं आपण पिकं लावतो. आणि दुसरा पॉईंट काय होता आपला कल्चरेबल अनकल्टिवेटेडमध्ये काय सांगितलं तुम्हाला मी की जिथं शेतीचा असा बाकी ज्याच्यामध्ये आपण पीक उगवत नाही. तर अशा पद्धतीने सगळं आपण बघून घेतलं. पुढचा पॉईंट असतो आपला इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन.
याच्यावरती क्वेश्चन असतो, याच्यावरती प्रॉब्लेम असतो डायरेक्ट. सो इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन. आता इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन म्हणजे काय बरं का, आपण बोललो चालू कल्चरेबल कमांडेड एरिया. कल्चरेबल कमांडेड एरिया म्हणजे शेती. आता मला सांगा, आपण एक बात करू एक ग्रॉस कमांडेड एरिया आहे, त्याच्यामधल्या काही ठिकाणी वावरं दिसत आहेत मला, तो हा कल्चरेबल कमांडेड एरिया झाला. आता कल्चरेबल कमांडेड एरिया जो काही झाला, या कल्चरेबल कमांडेड एरियामध्ये समजा रब्बी सीझन चालू आहे, तर रब्बी सीझनमध्ये मी काय करणार माहिती आहे का, फक्त एवढा एरिया जो आहे ना, एवढा एरिया मी इरिगेट करतो, राईट. एरिया किंवा मी खरीप सीझन चालू आहे समजा, तर खरीप सीझनमध्ये जो काही ना एवढा एरिया इरिगेट करतो. याचा अर्थ काय झाला बरं का, हा एरिया मी इरिगेटेड करतोय, राईट. आता रब्बी सीझनमध्ये खरीप सीझनमध्ये पाण्याची रिक्वायरमेंट जास्त आहे, तर समजा मी एवढा एरिया इरिगेट केला, एवढा एरिया मी असंच मोकळा राहू दिला, तो कल्चरेबल कल्टिवेटेड एरिया एवढा आहे, अनकल्टिवेटेड एवढा दिसायला भेटतोय. मग आता एवढं मी काय करून टाकलं, या पिकाला उगवलेलं आहे, राईट. तो समजा खरीप सीझनमध्ये मी एवढं उगवलेलं आहे, नंतर रब्बी सीझनमध्ये मी पूर्ण त्याला उगवून टाकणार, पूर्ण या पिकाला हे करून टाकणार, राईट. तो इंटेन्सिटी काय असते, आता इंटेन्सिटी म्हणजे काय, पर्सेंटेज ऑफ द कल्चरेबल कमांडेड एरिया. म्हणजे बघा गंमत बघा, जो तुमचा शेतीचा भाग आहे ना, त्या शेतीचा भागपैकी तुम्ही किती भाग उगवलेला आहे. म्हणजे समजा शेती एवढी आहे, शेती किती आपल्याकडे 100% शेती आहे, पण 100% शेती आपण उगवतो का, नाही. काही जमीन आपण पडीक ठेवतो, अशीच ठेवतो, त्याच्यावरती पीक लावत नाही. मग 100%पैकी तुम्ही किती जमीन वापरली पिकांसाठी, 100% समजा आपण वापरली इकडे एवढी जागा, तर मला कळणार काय की समथिंग 100 हेक्टर जमीनपैकी मी 70 हेक्टर जमीन जी काही आहे ती उगवलेली आहे. तर आपल्याला दिसायला भेटेल की 70% जी काही झाली ती 70% इंटेन्सिटी झाली. 70% काय झाली, इंटेन्सिटी झाली. मग क्वेश्चन कसे विचारतात आपल्याला, क्वेश्चन विचारतात काय म्हणतात बरं का, बघा आता क्वेश्चन कसा विचारतात तो बघून घ्या. तो क्वेश्चन काय विचार, इंटेन्सिटी ऑफ इरिगेशनमध्ये क्वेश्चन कसं विचारतात बरं का, म्हणतात की कल्चरेबल कमांडेड जो एरिया जो काही आहे ना, कल्चरेबल कमांडेड एरिया, तो आपण काय केलं आहे त्याच्यामध्ये खरीप सीझनमध्ये, बघा खरीप सीझनमध्ये आपण काय केलेलं आहे, खरीप सीझनमध्ये आपण आपल्याला जवळजवळ 75% म्हणजे आपण एक्झाम्पलच्या याच्यावर बघू, 120 हेक्टर वावर आहे, ठीक आहे. 120 हेक्टर वावर आहे, त्याच्यापैकी 90% वावर जे काही आहे, 90 हेक्टर वावर जे काही आहे आपण कल्टिवेट केले आहे खरीप सीझनमध्ये. बघा हेक्टर, हां, तो 120 हेक्टर वावरपैकी 90 हेक्टर वावर जे काही आहे आपण केलेलं आहे खरीप सीझनमध्ये कल्टिवेट. सो खरीप सीझन जो काही आहे पर्टिक्युलर एक सीझन, त्या खरीप सीझनमध्ये आपण 90 हेक्टर एवढी जमीन, किती, 90 हेक्टर, सो 90 हेक्टर एवढी जमीन आपण कल्टिवेट केली. आता मला तुम्ही सांगा, 90 हेक्टर जमीन जर का समजा तुम्ही केले असेल, तर खरीप सीझनमध्ये इंटेन्सिटी काय होती, इंटेन्सिटी काय असेल, तर तुम्ही काय म्हणणार, 90 डिवाइड बाय 120 इंटू 100, राईट. सो 90 डिवाइड बाय 120 इंटू 100 करून टाका, 75 तुम्हाला पर्सेंटेज दिसायला भेटेल. म्हणजे खरीप सीझनमध्ये इंटेन्सिटी किती आहे, 75%. इंटेन्सिटी किती आहे, 75%, राईट. इकडे जर गेलो आपण समजा, आता रब्बीमध्ये मला सांगितलं आहे की रब्बीमध्ये जे ना, रब्बीमध्ये 60 हेक्टर वावर लावतो आहे आपण. सो 120 हेक्टरपैकी रब्बी सीझनमध्ये बरं का, म्हणजे वर्षाचे हे 2 सीझन जे असतात, खरीप सीझनमध्ये एवढं लावलं, आता रब्बी सीझनमध्ये किती, 60 हेक्टर लावतो आहे, म्हणजे किती इंटेन्सिटी त्याची, 60 डिवाइड बाय 120 इंटू 100, म्हणजे किती झाले, 50% आय थिंक, 50%, राईट. तो मला सांगा आता, रब्बी सीझनमध्ये इंटेन्सिटी 50%, खरीप सीझनमध्ये आहे 75%. तो एअरली तुम्हाला काय विचारतं माहिती का, एअरली इंटेन्सिटी सांगा इरिगेशनची. सो एअरली इंटेन्सिटी किती झाली, तर एअरली इंटेन्सिटी झाली 75% प्लस 50% इज इक्वल टू किती आले, 75, 120% समथिंग, 75 आणि किती, 75 आणि 50% किती आले, 75 आणि 50% झाले 125%, राईट. 125% काहीतरी दिसायला भेटेल, राईट. तो अशा पद्धतीने आपल्याला एअरली इंटेन्सिटी, मग परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारतील की एअरली इंटेन्सिटी 100%पेक्षा जास्त असते का, यस, एअरली इंटेन्सिटी 100%पेक्षा जास्त असते. आणि एअरली इंटेन्सिटी म्हणजे काय, खरीपमध्ये किती टक्के लावलेले आहे आणि रब्बीमध्ये किती टक्के लावलेले आहे, या दोघांच्या बेरीजला आपण म्हणतो एअरली इंटेन्सिटी. तो एअरली इंटेन्सिटीपर्यंत काही डाऊट आहे का तुम्हाला कोणाला, ही इंटेन्सिटीबद्दल काही डाऊट आहे का, प्रॉब्लेम वगैरे आहे त्याच्यावरती MCQ बघावं लागेल, ठीक. हे झाले, तो अशा पद्धतीने आपण बघितले इंटेन्सिटीबद्दल. पुढचा पॉईंट असतो आपला आता पिरियड, कोर पिरियड अँड द कोर डेप्थ. सो 2-2 ओळीमध्ये पटापट सांगून देतो, कोर पिरियड आणि कोर डेप्थ. तो कोर पिरियड आणि कोर डेप्थबद्दल बघू आपण आता. कोर पिरियड अँड कोर डेप्थ.
आता कोर पिरियड म्हणजे काय, आपल्याला दिसायला भेटेल काय बरं का, की एखादं शेत आहे, या शेतीमध्ये आपण एखादं पीक लावलेलं आहे. समजा आपण काहीतरी छोटंसं बी लावलेलं आहे, पण आपल्याला कळेल की जेव्हा ते छोटं असतं तेव्हा त्याला पाण्याची रिक्वायरमेंट काहीतरी वेगळी असते, आणि जेव्हा ते मोठं होऊन जातं तेव्हा त्याची पाण्याची रिक्वायरमेंट काहीतरी बदलून जाते. मग मला कळेल की लहान बाळाला खाण्यासाठी एक वाटीभर खाऊ लागतोय, पण जसा तो एका एका एजमध्ये येतोय, जसं की काय म्हणू आपण, समजा 12-13 वर्षाचा झाला, तर 12-13 वर्षाला त्याला डायरेक्ट एक भाकरी 2 भाकरी खायला लागतात, राईट का. तो आपल्याला दिसायला भेटेल की अचानक त्याला जे की ना एवढ्या भाकरी लागायला दिसायला भेटतात. सो फर्स्ट वॉटरिंग म्हणू आपण. काही वाढ झाल्यानंतर, पिकांची काही वाढ झाल्यानंतर जी पहिली वॉटरिंग असते, जी सगळ्यात मॅक्झिमम आपल्याला दिसायला भेटते, राईट का. मग पिकांना सुरुवातीला कमी पाणी लागत होतं, पण जेव्हा काही सेंटीमीटर त्याची वाढ झाली, काही सेंटीमीटर वाढ झाल्यावरती जे त्याचं फर्स्ट वॉटरिंग आपल्याला दिसायला भेटत असतं, त्याला म्हणतो आपण कोर वॉटरिंग. त्याला म्हणतो आपण कोर वॉटरिंग. सो कोर वॉटरिंग म्हणजे काय, फर्स्ट वॉटरिंग ॲफ्टर दी वाट, काही सेंटीमीटर वाढ झाल्यानंतर, म्हणजे म्हणू आपण 2-3 आठवड्यानंतर, राईट का. तो 2-3 आठवड्यानंतर पिकांची काहीतरी वाढ झाल्यावरती जे पहिलं वॉटरिंग आपण त्याला करणार आहे, त्याला म्हणतो आपण कोर वॉटरिंग. त्याला म्हणतो आपण कोर वॉटरिंग, राईट का. तो कोर वॉटरिंग झाला. आणि कोर पिरियड म्हणजे काय, कोर पिरियड म्हणजे कोर वॉटरिंग करण्यासाठी लागणारा जो काही आपल्या टायमिंग आहे, राईट का. सो फर्स्ट वॉटरिंगला आपण कोर वॉटरिंग म्हणून देतो. जो फर्स्ट वॉटरिंग आहे त्याला म्हणतो आपण कोर वॉटरिंग. आणि म्हणू शकतो आता बघा, हा सगळा बेस पिरियड आहे. बेस पिरियड म्हणजे काय, पहिल्या पाण्यापासून शेवटच्या पाण्यापर्यंतच्या टाईमला आपण बेस पिरियड म्हणतो. आणि आता कोर पिरियड जो आहे तो कोर पिरियड त्याच्यामधला टाईम येऊन जाईल. आता कोर पिरियड कोणला म्हणतो मी, कोर पिरियड इज नथिंग बट दी पोर्शन ऑफ द बेस पिरियड इन विच कोर वॉटरिंग इज नीडेड. आता बघा, मला एक बात सांगा, काही सेंटीमीटर वाढ झाल्यावरती त्याची पाण्याची रिक्वायरमेंट बदलून जाणार आहे. त्याची त्याला जास्त पाणी लागणार आहे. आता हे जास्त पाणी, आता समजा मुलगा जो काही आहे तो कुठपर्यंत जास्त पाणी घेणार आहे, कुठपर्यंत 40 वर्षापर्यंत, म्हणजे 2 भाकरी जे की खाणार आहे तो 40 वर्षापर्यंत 2 भाकरीची हे असणार आहे. पण नंतर जाऊन त्याची 2 भाकरी पण कमी होऊन जातील, अर्धी भाकर तो खायला लागून जाणार, राईट का. सो एवढा जो काही हा टाईम झाला, याला म्हणतो आपण कोर कोर वॉटरिंग, राईट का. सो कोर वॉटरिंग नथिंग बट दी टायमिंग पिरियड ऑफ द बेस पिरियडमधला असा पोर्शन की ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, ज्याच्यामध्ये आपण कोर वॉटरिंग करतोय. मग आता हे कोर वॉटरिंग बघा, या टायमिंगपर्यंत यापर्यंत 2 सेंटीमीटर जर तुम्ही देतायत, या टायमिंगपर्यंत देतायत. सो कोर वॉटरिंग नथिंग बट दी वाट, काही सेंटीमीटर वाढ झाल्यानंतर पहिले वॉटरिंग जी असते त्याला आपण कोर वॉटरिंग म्हणतो. तर ही कोर वॉटरिंग आपण चालूच ठेवलेली काही टाईमपर्यंत. तो जेवढ्या टाईमपर्यंत आपण केलेली आहे त्याला म्हणतो आपण कोर पिरियड. तो कोर पिरियड हा बेस पिरियडचा एक भाग झाला. अशा पद्धतीने आपला हा कोर पिरियड दिसायला भेटत असतो. तो कोर वॉटरिंग जी काही आहे, कोर वॉटरिंग फॉर द राईससाठी कोर वॉटरिंग जी काही आहे, कोर वॉटरिंग आपण कशामध्ये दाखवतो, कोर वॉटरिंग डेप्थमध्ये दाखवतो. तो कोर वॉटरिंग जी काही आहे राईसमध्ये, ती किती असते, ती 19 सेंटीमीटर, 19 सेंटीमीटर, हे वाले लक्षात राहू द्या. तो कोर वॉटरिंग फॉर द राईस इज द 19 सेंटीमीटर, परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. अशा पद्धतीने कोर डेप्थ तुमच्याकडे नोट्स आहे, तेव्हा तुम्ही ते रिव्हिजन करून घ्या, राईट. इथं आपण थांबूया, आपल्याला पुढचा क्लास घ्यायचा, 7 वाजून गेले, ठीक आहे. 7 वाजून गेले, 1-2 मिनटाचा ब्रेक घेऊन घ्या आणि आपण करूला सुरुवात करू. वाटल्यास तर मला आता कोणत्या बी हालतमध्ये थोडेसे टर्म राहिल्यात, ते टर्म जे आहेत ना घेऊन घेतो दुपारी किंवा कधीतरी घेऊन घेतो. एफिशियन्सी वगैरे थोड्याशा राहिलेल्या आहेत, थोड्याशा 2च टर्म राहिलेल्या आहेत, ते कंप्लीट करून टाकू, ठीक आहे. तुम्ही ब्रेक घ्या जरासं.